दाखवते की आधी असं. नमस्कार, गावरान टसक्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज मी वांग्याची भाजी बनवणार आहे. हे बघा वांगी, ताजे ताजे वांगे. हे किती छान वांगे आहेत. हे आपण वांगे तोडून घेऊ. काटाळ वांगे आहेत. हे बघा, आता हे पहिला तोडा आहे याचा. आता इथून वांगे भरपूर लागते पाणी. हे बघा, ह्यात आहे. काठी असल्यामुळे तोडता येणार. असं पानाच्या आड आहेत. हे आपण मिरच्या पण घेऊ 4. हे टमाटे आहेत, टमाटे पण घेऊ आपण भाजीत घालायला. हिरवे आहेत आणि ते काय नाही ते जास्त. आता हे तिला हे जी ती छान आलेली आहे इकडं. आपण असंच भाकरी बरा खायला मेथीची भाजी घेते पिया. घेतलं की ही भाजी नंतर आणि येते, म्हणून ह्याच्यासाठी आपण हे काय करू, खोडून घेऊ भाजी. भाजी आपण हे मोठे मोठे वांगे घेऊ आणि आपण भरीत बनवून घेऊ. आता हे भाजून घेऊ आपण. हार आहे आता ह्याच्यामध्ये टाकू. आपण हे वांगे काढून घेऊ आता. थोडं राहिले हे पण सोलून घेऊ आता. हे बघा, हे आपण मध्ये फोडून बघायचं कसे आहेत काय नाही. ह्याच्यामध्ये थोडं किल्ल्याला ते राहते, तरी पण आपण वांगे बघून टाकलं होतं. तरी पण एखाद्या वेळेस मध्ये राहिलं तर काय सांगता येत नाही. काय नाही, छान आहेत वांगे. हे शेंगदाणे मी भाजून घेते. भाजले आपले शेंगदाणे, काढून घेते. ह्याच्यावरच थोडस गरम ह्याच्यावर टाकून घेते तीळ भाजून. जास्त ह्याला हे करू द्यायचं नाही. थोडं तडतड तडतड केलं की लगेच काढायचं ह्याला. हे बघा भाजले आपले. थोडस तेल टाकून घेते याला. कमीच तेलामध्ये करणार आहे मी, जास्त नाही तेल वापरायचं याला.
कांदा, थोडस कांदा भाजून घेतलेला आहे आपला, त्याच्यावर हे पात टाकू. ह्याला आपण थोडस भाजून घ्यायचं. थोडस परतून घेतलं की थोडीशी लसणाची पेस्ट, एक चमचा मिरची. थोडस मी तिखट बनवणार आहे ह्याला, तुम्ही तुमच्या आवडी अनुसार मिरची टाका. टमाटर, थोडस टमाटर शिजेपर्यंत आपण परतून घेऊ. टमाटर शिजण्यासाठी थोडस पाणी टाकणार आहे. चवीनुसार मीठ. आपण हे आता वांगे ह्याच्यामध्ये टाकून घेऊ, परतून घेऊ. थोडस मी शेंगदाणे मोठी मोठी वाटलेले आहेत, ह्याला थोडस टाकून घेऊ ह्याच्यामध्ये. परतून घेऊ. शेंगदाण्यानं आणि थोडी चव जास्त येते त्याची आणि छान लागते वांग भरीत. बघा अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने भरीत करून 1-2 मिनिट आपण आला असंच ठेवू आणि काढून घेऊ. आता हे आपले आता झाले हे वांग्याचं, हे झालं आपलं वांग्याचं भरीत. आता हे काढून घेऊ आपण. थोडीशी कच्ची पात असं घालून घेऊ. हे वांग्याचं भरीत आपण आता ह्याला बाजरीची भाकर बनवू आणि बाजरीच्या भाकरी सोबत आपण हे भरीत खाऊ. आता भाकरी बनवते मी. आवडले असले तर, असलं भरीत आवडलं असलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.